सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्योत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. या सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आज जागतिक पांढरी काठी दिन सुद्धा आहे. याच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज मी इतिहास बोलतोय या आपल्या सदराअंतर्गत जाणून घेऊया जागतिक इतिहासावर जवळजवळ 1500 वर्ष आपली अधिसत्ता गाजवणारे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या 5व्या भागावर आपली सत्ता गाजवणाऱ्या रोमन साम्राज्याबद्दल. रोमन साम्राज्य हे सुरुवातीला साम्राज्य नव्हते, तर ते एक लोकशाही गणराज्य होते. असे म्हणतात की रोमन साम्राज्याची स्थापना ही रोम्युलस आणि रेमोस या 2 भावांनी केली. ग्रीसमधील ट्रॉय या शहरात पाडाव झाल्यानंतर तेथील राजा आपल्या वडिलांना पाठीवर घेऊन अनेक ठिकाणी गेला आणि तिथे अनेक विजय त्याने प्राप्त केले. पुढे तो इटलीमधील रोम, जी रोमन साम्राज्याची राजधानी होती आणि या राजधानीच्या नावावरूनच या साम्राज्याला रोमन साम्राज्य म्हटले जात होते, त्या शहरात पोहोचला. तिथेच पुढे रोम्युलस आणि रेमोस या दोन्ही भावाचा जन्म झाला. असे चित्रण वार्जिल या कवीने आपल्या ऑनिओ हद या कवितेतून केले आहे. या कवितेतून त्याने स्थानिक ग्रीकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे की रोमन हे आपल्याच प्रदेशातील म्हणजे भूमध्य सागरीय क्षेत्रातीलच असून ते परकीय नाहीत. इसवी सन 2000 मध्ये इसवी सन पूर्व 2000 मध्ये युरेशियातील अनेक जमातींनी, विशेषतः लॅटिन जमातींनी इटलीमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली किंवा स्थलांतर करायला सुरुवात केली. यातूनच पुढे या स्थलांतरितांनी टायबर या नदीच्या खोऱ्यात आपली वसाहत स्थापन केली. सुरुवातीला पशुपालन करणाऱ्या या लोकांनी पुढे शेती व्यवसायास सुरुवात केली. याला रोमची भौगोलिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत ठरली. रोम हे इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहे. आल्प्स पर्वतात उगम पावणारी पुआ ही नदी या प्रदेशाला सुपीक बनवते. याशिवाय ॲपेनियस पर्वतातील टायबर ही नदी सुद्धा या भागातील जीवनदायिनी नदी आहे
आणि हे दोन्ही पर्वत रोमला इतर ग्रीक नगर राज्यापासून वेगळे बनवत होते. या उलट पूर्व इटलीतील प्रदेश हा सुपीक नव्हता, तसेच येथील बंदरे सुद्धा दंतूर नव्हती किंवा व्यापारास अनुकूल अशी नव्हती. त्यामुळे रोम शहराचा विकास झपाट्याने झाला, तेथे लोकसंख्या वाढीस लागली आणि व्यापारही वृद्धिंगत झाला. अशा प्रकारे रोमन साम्राज्याची किंवा रोमन गणराज्याची स्थापना इथे झाली. पुढे या गणराज्याचा विस्तार होत गेला. गणराज्याची शासन व्यवस्था ही आजच्या लोकशाही राष्ट्राप्रमाणे होती. सुरुवातीला या जमाती आपापसात आणि आपल्या शेजाऱ्यांशी लढत असल्यामुळे त्यांच्यात कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता आणि देशभक्ती ह्या गुणांचा जन्मजातच विकास झालेला होता. या गणराज्यात सिनेटर असत, जे सामान्य जनतेकडून लोकशाही पद्धतीने निवडले जात असत. या सिनेटरमधूनच 2 कॉन्सोल ही सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती राज्याचे शासन पाहत असत. 2 सदस्य होते, कारण कुठलाही एक सदस्य निरंकुश होऊ नये म्हणून येथे 2 सदस्याची व्यवस्था करण्यात आली होती. हेच रोमन साम्राज्य पुढे विस्तारित झाले. संबंध दक्षिण युरोप आणि आजच्या तुर्कस्तान वर त्यांनी आपले आधिपत्य प्रस्थापित केले. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये सिकंदरच्या पाडावानंतर या साम्राज्याने आपला विस्तार दक्षिणेस करायला सुरुवात केली, परंतु उत्तर आफ्रिकेतील प्रबळ अशा कार्थेज या साम्राज्याशी यांना 2 हात करावे लागले. इटलीतील सिसिली आणि सर्देनिया, तसेच फ्रान्समधील कोर्सिका, तसेच आजच्या स्पेन आणि पोर्तुगाल या भल्या मोठ्या प्रदेशावर कार्थेजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या कार्थेजांशी रोमन सम्राटाचे 3 युद्धे झाली. इसवी सन पूर्व 264 ते इसवी सन पूर्व 241 दरम्यान ही 3 युद्धे झाली. यापैकी पहिल्या युद्धात कार्थेजांनी स्पार्टाच्या सरदाराच्या मदतीने रोमनांचा पराभव केला, परंतु पुढील 2 युद्धात, एजियन किनाऱ्यावरील युद्धात तसेच ब्युनिक युद्धामध्ये रोमनांनी कार्थेजांचा पराभव करून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला आणि सबंध भूमध्य समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या सर्व सम्राट विस्ताराला रोमनांची सैनिक व्यवस्थेचे यश म्हटले पाहिजे. सुरुवातीला फक्त कृषक आणि सुरुवातीला फक्त उच्चभ्रू वर्गातील लोकच सैन्यात समाविष्ट होत होते, परंतु जसजसा साम्राज्य विस्तार झाला तसे तसे साम्राज्यातील सर्वच नागरिकांना सेनेत समाविष्ट होण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पुढील काळात या सैन्यात काही दोष निर्माण झाले, जसे की सैनिकाला सिनेटरकडे शपथ घ्यावी लागत असे आणि तो ज्या सिनेटरकडे शपथ घेत असे तो त्याच सिनेटरला जबाबदार राहत असे. यातूनच जी मुघल साम्राज्यात मनसबदारी पद्धत होती त्या प्रकारची पद्धत येथे रूढ झाली. याचा परिणाम असा झाला की रोमन गणराज्यातील कॉन्सोल, सिनेटर किंवा ज्याला आपण सरदार म्हणू, हे आपापसात लढायला लागले, जसे की पॉम्पी आणि सीझर हे आपण यापूर्वी पाहिलेच आहे. यातूनच पुढे रोमन गणराज्याचे रूपांतर रोमन साम्राज्यात झाले. या रोमन गणराज्यावर अनेक आक्रमणे झाली. इट्रूस, गॉथ आणि गोल्स यासारख्या लोकांनी या साम्राज्यावर आक्रमणे केली. अनेकदा रोमनांनी यांचा पराभव केला, तर काही वेळात त्यांना या लोकांनी स्वीकारले सुद्धा. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी रोमन शिकले. रोमन ग्रीकांकडून द्राक्षे, ऑलिव्ह आणि अंजीर यांची शेती शिकले.
तसेच इट्रूस लोकांकडून त्यांनी वास्तुकला आणि इतर गोष्टी शिकून घेतल्या. इसवी सन पूर्व 44 मध्ये आपला मृत्यू होण्यापूर्वी ज्युलियस सीझर याने रोमन गणराज्याचा अस्त केला आणि आपल्या हाती आपली स्वतःची निरंकुश अशी सत्ता त्याने स्थापन केली. येथून रोमन साम्राज्याचा उदयाला सुरुवात झाली. पुढे त्याचा वारसदार असलेल्या ऑगस्टस याने इसवी सन पूर्व 27 मध्ये रोमन साम्राज्याची सुरुवात केली. हे साम्राज्य पुढे मोठ्या प्रमाणावर पसरले. वर बघितल्याप्रमाणेच दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आजचा तुर्कस्तान या भल्या मोठ्या प्रदेशावर हे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. पुढे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर रोमनांनी पॅलेस्टाईनच्या भागात हल्ला केला. तेथील यहुदी साम्राज्याचा पाडाव करून इस्रायलमधून ज्यूंना त्यांनी हाकलून लावले. तेव्हापासून ख्रिस्ती धर्म हा रोमनांचा राजकीय धर्म बनला. इसवी सन 313 मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टँटाईन पहिला याने ख्रिश्चन धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर केला. याच्याच काळात रोमन साम्राज्याचे 2 भागात विभाजन करण्यात आले. हे विभाजन प्रशासनिक दृष्ट्या करण्यात आले होते, कारण एवढ्या मोठ्या रोमन साम्राज्याचा डोलारा एका ठिकाणाहून सांभाळणे अशक्य झाले होते. यातूनच पुढे पश्चिम रोमन साम्राज्य आणि पूर्व रोमन साम्राज्य असे 2 साम्राज्य अस्तित्वात आली. पश्चिम रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथे होती, तर पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी स्थापन करण्यासाठी कॉन्स्टँटाईन पहिला याने कॉन्स्टँटिनोपल, जे आजचे इस्तांबूल आहे, या शहराची स्थापना केली आणि पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी तिथे स्थापन केली. मात्र प्रत्येक साम्राज्याला अस्त हा असतोच. माफ करा, या रोमन साम्राज्य हे अत्यंत विकसित असे साम्राज्य होते. ख्रिस्ती धर्म येथील अधिकृत धर्म होता. रोमन साम्राज्यातील अधिकृत भाषा ही लॅटिन असली तरी हे लोक ग्रीक भाषा सुद्धा बोलत असत. वर म्हटल्याप्रमाणेच रोमन साम्राज्याचा विस्तार अवाढव्य होता आणि जगातील तत्कालीन लोकसंख्येच्या 5व्या भागावर रोमनांचे वर्चस्व होते. रोमन साम्राज्यात व्यापार सुद्धा भरभराटीला आलेला होता. येथील लोकांची जीवनमान अत्यंत उच्च दर्जाचे होते. असे म्हणतात की तत्कालीन रोमन साम्राज्यामध्ये मूत्राचा सुद्धा व्यापार केला जात असत आणि राज्य या व्यापारावर कर सुद्धा लादत असे. मूत्राचा वापर हा दात चमकवण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी केला जात असे. अशाही नोंदी आहेत. या रोमन साम्राज्यामध्ये सार्वजनिक शौचालये सुद्धा होती, परंतु आज जशी आपल्याकडे स्थिती आहे तशीच तेथील या शौचालयांची स्थिती सुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत कनिष्ठ दर्जाची होती. अशा प्रकारे आपल्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर अनेक घटनांमुळे हे साम्राज्य विघटन होण्यास सुरुवात झाली. जसे की साम्राज्य मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या गेल्यामुळे त्याच्यावर प्रशासनिक अंकुश ठेवणे अनेक सम्राटांना जमले नाही. कॉन्स्टँटाईन दुसरा याच्या कारकिर्दीत त्याला सुरुवात झाली. पुढे अनेक नैसर्गिक आपत्ती तसेच प्लेग सारख्या महामारीने सुद्धा या रोमन साम्राज्याला अनेक हादरे दिले. यातूनच इसवी सनाच्या 476 मध्ये वेंडलाइस या
राजाने शेवटच्या रोमन सम्राट रोम्युलस ऑग्युलस याचा पराभव करून रोम आपल्या ताब्यात घेतले, म्हणजे पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत केला. असे असले तरी सुद्धा पूर्व रोमन साम्राज्य टिकून होते. पुढे या रोमन साम्राज्याचे नामकरण म्हणजे हे साम्राज्य बायझेंटाईन साम्राज्य म्हणून सुद्धा ओळखले जाते, जे इसवी सन 1453 पर्यंत अस्तित्वात होते. ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तांबूल जिंकून घेतले आणि रोमन साम्राज्याचा कायमचा अंत केला. परंतु पश्चिम रोमन साम्राज्याच्या अंतालाच रोमन साम्राज्याचा अंत समजले जाते आणि या घटनेपासूनच युरोपात अंधार युगाचा म्हणजेच डार्क एज ची सुरुवात झाली होती. प्रबोधन काळाच्या उदयापर्यंतचा काळ म्हणजेच इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते इसवी सनाच्या 15व्या शतकापर्यंतचा काळ युरोपात अंधार युग किंवा डार्क एज म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे जवळजवळ 1500 वर्ष जगाच्या इतिहासावर आपले अधिराज्य गाजवणारे हे रोमन साम्राज्य अखेर 1453 मध्ये संपुष्टात आले. असे असले तरी सुद्धा रोमन साम्राज्याने जगावर स्थापन केलेला प्रभाव आजही दिसून येतो. जसे की रोमन साम्राज्याने अधिकृत केलेला ख्रिस्ती धर्म आज जगातील सर्वात जास्त अनुयायी असलेला धर्म आहे. याशिवाय आजही रोम या शहराला भेट दिली असता अनेक प्राचीन स्मारकांचे दर्शन घडते. याशिवाय आजच्या युरोपीय राजकीय परिस्थितीवरही रोमन साम्राज्याचा प्रभाव आहे. आज अनेक युरोपीय राष्ट्रे ही लोकशाही शासन पद्धतीनेच चालवली जातात. तसेच युरोपच्या राजकीय व्यवस्थेबरोबरच अभियांत्रिकी, वास्तुकला, भाषा आणि साहित्य या क्षेत्रावर देखील सुद्धा आजही रोमन साम्राज्याचा प्रभाव कायम आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.